Welcome students. Today we are going to start new lesson which is solutions. Actually solutions are mixtures, and in 11th standard we have seen about some information of mixtures. Mixtures are simple combination of two or more substances. दोन किंवा तीन सबस्टन्सेसला एकमेकांमध्ये मिक्स करणं त्यालाच आपण काय म्हणतो, एकमेकांमध्ये ॲड करणं त्याला म्हणतो आपण कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस इज नोन ॲज मिक्सचर्स. देर आर टू टाइप्स ऑफ मिक्सचर्स, होमोजिनियस मिक्सचर्स अँड हेटेरोजिनियस मिक्सचर्स. व्हॉट आर मिक्सचर्स? Simple combination of two or more substances are known as mixtures. There are two types of mixtures, homogeneous mixtures and heterogeneous mixtures. Homogeneous mixtures, the name itself suggests that homo means similar, that mixture is homogeneous. It is uniform throughout and contain only one phase. Such mixtures are known as homogeneous mixtures. होमो म्हणजे काय? सिमिलर, सेम. तर ते जे मिक्सचर असेल ते मिक्सचर होमोजिनियस असेल म्हणजे एक जीव असेल, युनिफॉर्म असेल, सगळीकडे सारखं असेल. समजा आपण बीकरमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं साखर डिझॉल्व केली, तर ते जे शुगर सोल्युशन आहे ते शुगर सोल्युशन सगळ्या पार्टमध्ये त्याचा जो गोडवा आहे किंवा त्याची जी डेन्सिटी आहे, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, सगळ्या पार्टमध्ये सेमच असतं. समजा आपण स्ट्रॉ टाकली आणि स्ट्रॉ टाकून इथलं जर सोल्युशन आपण या भागामधलं सोल्युशन जर पिऊन बघितलं तर ते जेवढं गोड वाटतं, स्ट्रॉ टाकून तुम्ही या भागातलं जर सोल्युशन पिऊन बघितलं तर ते पण तेवढंच गोड वाटतं. म्हणजे ते जे सोल्युशन आहे ते युनिफॉर्म आहे, एकजीव आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, डेन्सिटी आणि बाकीचे जे पण पॅरामीटर्स असतील ते सगळीकडे सेम असतील. तर त्याला आपण म्हणतो इट इज होमोजिनियस, एकजीव है ना. तर होमोजिनियस मिक्सचर्स विच कंटेन ओनली वन फेज विच इज युनिफॉर्म थ्रूआउट इज नोन ॲज होमोजिनियस मिक्सचर्स. ॲक्च्युली होमोजिनियस मिक्सचर्स आर सोल्युशन्स. सोल्युशन्स आर नथिंग बट होमोजिनियस मिक्सचर्स. होमोजिनियस मिक्सचर्सलाच आपण सोल्युशन्स असं म्हणतो. मग आता हेटेरोजिनियस मिक्सचर्स. हेटेरोजिनियस मिक्सचर्स म्हणजे काय? दी मिक्सचर्स विच कंटेन टू ऑर मोर फेजेस अँड इट इज नॉट युनिफॉर्म थ्रूआउट इज नोन ॲज हेटेरोजिनियस मिक्सचर. समजा आपण बीकरमध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं तर काय होतं, पाण्याची जी लेअर असेल ती खाली राहते आणि ऑइलची जी लेअर असेल ती ऑइलची लेअर अशी वरती तरंगताना आपल्याला वेगळी दिसून येते. मग ऑइलची लेअर वेगळी दिसते, पाण्याची लेअर वेगळी दिसते. म्हणजे हे एकजीव नाहीये, एक संघ नाहीये, वेगवेगळे दिसत आहेत. म्हणजे फेजेस डिफरंट आहे. ऑइलची डेन्सिटी कमी आहे, वॉटरची डेन्सिटी जास्त आहे है ना. म्हणजे अशा टाईपचं आपण म्हणू शकतो. मग आता इथे दोन वेगळ्या वेगळ्या लेअर दिसत आहे, म्हणजे दोन वेगळे वेगळे फेजेस आहेत. मग इथलं कंपोजिशन वेगळं आहे, इथलं कंपोजिशन वेगळं आहे. मग हे जे वेगळं वेगळं कंपोजिशन आहे त्यालाच आपण म्हणतो हेटेरोजिनियस मिक्सचर. The mixture which is not uniform throughout and contain two or more phases is known as heterogeneous mixture. तर homogeneous mixtures are nothing but solution. In this chapter we are going to discuss about only homogeneous mixtures. Homogeneous mixtures are true solutions. Heterogeneous mixtures are of again two types, coarse solution and colloidal solution. Depending on size of solute particles, there are three types of mixtures or three types of solutions. One is known as true solution. Another is known as colloidal solution. Depending on size of solute particles, there are three types of solutions: true solutions, colloidal solutions, and suspensions. Suspensions are also known as coarse solution. The size of solute particles in solution is less than 1 nanometer, while size of particles in colloidal solution is in between 1 nanometer to 100 nanometer.
अँड साईज ऑफ सस्पेन्शन पार्टिकल इज. असंही आपल्याला कोलायडल सोल्युशन आणि सस्पेन्शन बद्दल काही बघायचं नाहीये. कोलायडल सोल्युशन बद्दल आपण 11th मध्ये ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड चॅप्टर मध्ये बघितले. सस्पेन्शन बद्दल कॉर्स सोल्युशन बद्दल आपल्याला 11वीतही काही नाहीये आणि 12वीतही काही नाहीये. ट्रू सोल्युशन बद्दल आपल्याला सोल्युशन्स चॅप्टर मध्ये डिटेल बघायचं आहे. सोल्युशन्स आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन. तर व्हॉट आर सोल्युशन्स? The homogeneous mixtures of two or more components, two or more substances are known as solutions. आता इथे जे सबस्टन्सेस आहेत, मिक्सचर मधले वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सेसला आपण काय म्हणणार आहोत? कंपोनेंट्स म्हणणार आहोत. तर डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कंपोनेंट्स प्रेझेंट इन अ सोल्युशन देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स. सोल्युशन मध्ये किती कंपोनेंट्स आहेत त्याच्यावर आधारित आपण सोल्युशनचं क्लासिफिकेशन करू शकतो. बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी सोल्युशन अँड सो ऑन. बायनरी सोल्युशन्स, टर्नरी सोल्युशन अँड क्वाटर्नरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन्स नावच सांगतंय. बाय म्हणजे दोन, ज्याच्यामध्ये दोन कंपोनेंट्स असतील ते बायनरी सोल्युशन. ज्याच्यामध्ये तीन कंपोनेंट असतील ते टर्नरी सोल्युशन. ज्याच्यामध्ये चार कंपोनेंट्स असतील त्याला म्हणतात क्वाटर्नरी सोल्युशन. आणि मग पुढे समजा आपण ग्लासभर पाणी घेतलं, तर ग्लासभर पाणी घेतलं, त्या पाण्याला आपण सोल्युशन म्हणू शकत नाही, कारण ते प्युअर वॉटर आहे. फक्त एकच सबस्टन्स आहे, एकच कंपोनंट आहे. मग त्याला आपण त्याला सॉल्व्हंट पण म्हणू शकत नाही, कारण जोपर्यंत सोल्यूट येत नाही तोपर्यंत त्याला सॉल्व्हंट म्हणता येत नाही. तर नुसतंच पाणी घेतलं तर तो प्युअर सबस्टन्स आहे, एकच कंपोनंट आहे. मग त्या पाण्यामध्ये समजा आपण अर्ध लिंबू पिळलं, मग दोन कंपोनंट आले, एक लिंबातलं सिट्रिक ऍसिड आणि वॉटर, दोन कंपोनंट आले. मग जे पण सिट्रिक ऍसिडचं सोल्युशन आहे त्याला म्हणणार आपण बायनरी सोल्युशन. आता ग्लासभर पाणी आहे, त्याच्यात अर्धा लिंबू पिळलं, 2 चमचे साखर टाकली, तर 3 कंपोनेंट झाले. एक कंपोनेंट झाला वॉटर, दुसरा कंपोनेंट झाला सिट्रिक ऍसिड आणि तिसरा कंपोनेंट झाला शुगर. म्हणजे या सोल्युशन मध्ये 3 कंपोनेंट असतात, त्याला आपण म्हणतो टर्नरी सोल्युशन. आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि विरघळवून घेतलं तर ते काय होईल? क्वाटर्नरी सोल्युशन. ज्याच्यामध्ये 4 कंपोनेंट्स असतील, एक असेल वॉटर, एक असेल सिट्रिक ऍसिड आणि तिसरा असेल शुगर, चौथा असेल सॉल्ट. मग जेवढे कंपोनेंट आहेत त्याच्याशी रिलेटेड सोल्युशनचे वेगवेगळे प्रकार असतील, भरपूर टाइप असतील. त्याच्यातले महत्त्वाचे बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन अँड क्वाटर्नरी सोल्युशन. The solution which contain only 2 components known as binary solution. The solution which contain 3 components known as ternary solution. Solution which contain 4 components known as quaternary solutions. लिहून घ्यायचं, हे करू नका, घाई करू नका. सगळ्यात शेवटी तुम्हाला लिहून देणार आहे सगळ्यांच्या डेफिनेशन, सोल्युशनची डेफिनेशन, मिक्सचरची डेफिनेशन, बायनरी वगैरे काय असेल सगळ्या डेफिनेशन महत्त्वाच्या त्या लिहून देणार आहे. तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. ठीक आहे, सध्या पुरतं फक्त समजून घ्या. तर डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कंपोनेंट्स हे होते टाइप्स ऑफ सोल्युशन. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये फक्त बायनरी सोल्युशन बद्दलच बघायचंय, म्हणजे ज्या सोल्युशन मध्ये फक्त 2 कंपोनेंट आहेत अशांबद्दल बघायचंय. इन बायनरी सोल्युशन देर आर 2 कंपोनेंट्स. वन कंपोनेंट इज नोन ॲज सोल्यूट अँड अनदर कंपोनेंट इज नोन ॲज सॉल्वंट. नॅचरली जो कंपोनेंट मासनी, बाय मास, वस्तुमान ज्याचं कमी असतं त्याला आपण म्हणतो सोल्यूट. आणि जो कंपोनेंट बाय मास जास्त क्वांटिटी मध्ये असतो त्याला म्हणतो आपण सॉल्व्हंट. सोल्यूट म्हणजे काय? इन बायनरी सोल्युशन द कंपोनेंट विच इज प्रेझेंट इन लेस क्वांटिटी बाय मास इज नोन ॲज सोल्यूट. बायनरी सोल्युशन मध्ये जो कंपोनेंट वजनाने कमी असतो त्याला आपण म्हणतो सोल्यूट. आणि ज्याची क्वांटिटी जास्त असते, ज्याचं मास जास्त असतं, त्या कंपोनेंटला आपण म्हणतो सॉल्व्हंट. मग सोल्यूटला कसं डिफाइन करता येईल आपल्याला? इन बायनरी सोल्युशन द कंपोनेंट विच इज प्रेझेंट इन लेस क्वांटिटी बाय मास इज नोन ॲज सोल्यूट. द कंपोनेंट विच इज प्रेझेंट इन लेस क्वांटिटी बाय मास इज नोन ॲज सोल्यूट. and in binary solution the component which is present in more quantity by mass is known as solvent. सोल्यूट जो कमी असेल तो सोल्यूट, जो जास्त प्रमाणामध्ये असेल तो सॉल्व्हंट. नाउ डिपेंडिंग ऑन फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट देर आर 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्स.
सोल्यूट किती प्रकारचे? 3. सोल्यूट सॉलिड असू शकतो, सोल्यूट लिक्विड असू शकतो, सोल्यूट गॅस असू शकतो. तसंच सॉल्व्हंटच्या बाबतीतही 3 फिजिकल स्टेट पॉसिबल आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि त्यांचं कॉम्बिनेशन जर केलं तर सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, किंवा लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस. तसंच गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड आणि गॅस इन गॅस, असे 9 टाईपचे कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत. आणि त्यावरून त्याचे 9 प्रकारचे सोल्युशन्स असतील. तर तेच क्लासिफिकेशन इथे टेबलमध्ये टेबलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे पहा. तर डिपेंडिंग ऑन फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, आपण मेजर करता, आपण म्हणत असताना सोल्यूट इन सॉल्व्हंट अशा टाईपचं म्हणत असतो. मग आता पहिला जो टाईप आहे त्याच्यामध्ये सोल्यूट पण सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट पण सॉलिड आहे, दोघंही सॉलिड असतील तर आपण म्हणतो सॉलिड इन सॉलिड टाईप ऑफ सोल्युशन, सॉलिड सोल्युशन्स. हां, आणखी एक महत्त्वाचं, सॉल्व्हंटचं जे नेचर असेल तेच नेचर सोल्युशनचं असतं. फिजिकल स्टेट ऑफ सॉल्व्हंट इज सेम ॲज दॅट ऑफ फिजिकल स्टेट ऑफ सोल्युशन, किंवा फिजिकल स्टेट ऑफ सोल्युशन इज सेम ॲज दॅट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटची फिजिकल स्टेट आणि सोल्युशनची फिजिकल स्टेट सेम असते, म्हणून सॉल्व्हंटची जी फिजिकल स्टेट असेल त्या टाईपचं सोल्युशन आहे असं म्हटलं जातं. जेव्हा सॉल्व्हंट सॉलिड असतो तेव्हा त्या सोल्युशनला सॉलिड सोल्युशन म्हटलं जातं. जेव्हा सॉल्व्हंट लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याला लिक्विड सोल्युशन म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला सॉल्व्हंट गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये असेल तेव्हा त्याला गॅसियस सोल्युशन असं म्हटलं जातं. तर सॉलिड इन सॉलिड टाईप ऑफ सोल्युशन, सोल्यूट पण सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. असं म्हणतात की मिक्सचर ऑफ 2 सॉलिड इज ऑलवेज हेटेरोजिनियस. इथे फक्त मोल्टन स्टेटमध्ये नेल्यानंतर जे 2 मेटल्स असतील त्यांना होमोजिनियसली मिक्स करता येतं, म्हणून अलॉईज हा एक एक्सेप्शनल केस आहे. अलॉईज इज एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस मिक्सचर. It is homogeneous mixture of 2 different metals, 2 or more different metals. Example, alloys like brass, bronze. brass म्हणजे पितळ, ज्याच्यामध्ये कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन असतं. 75% कॉपर असतं आणि 25% झिंक असतं. आता सॉलिड स्टेट तुम्ही शिकलात तर ती कुठला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असतो की नाही त्या टाईपचा. तसंच ब्रॉन्झ, जसं मेडल्स वगैरे बनवतात ना, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि तिसरं कुठलं असतं ब्रॉन्झ मेडल. मग ते ब्रॉन्झ जो अलॉय आहे त्या ब्रॉन्झ अलॉयमध्ये कॉपर आणि टीन, SN, टीनचं सिम्बॉल काय आहे? SN, स्टॅनम, त्या लॅटिन नेम वरून SN. तर कॉपर आणि टीन यांच्या कॉम्बिनेशन मधून जो अलॉय तयार होतो तो असेल ब्रॉन्झ. तर सॉलिड इन सॉलिड टाइप ऑफ सोल्युशन एक्झाम्पल्स आर अलॉईज, ब्रास अँड ब्रॉन्झ. सेकंड टाइप ऑफ सोल्युशन सॉलिड इन लिक्विड. सोल्यूट सॉलिड आहे, क्वांटिटी सॉलिडची क्वांटिटी कमी आहे आणि लिक्विडची क्वांटिटी जास्त आहे, मग त्याला आपण म्हणतो सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. अशा आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला मिळतील. जसं सॉल्ट सोल्युशन, मिठाला पाण्यामध्ये विरघळवलं तर सॉल्ट सोल्युशन, त्यालाच आपण सी वॉटर असंही म्हणतो. आपल्याला माहिती आहे समुद्राच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त मिठाचं ते सॅच्युरेटेड नाही, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असतं, ते आपण त्याच्यातूनच मीठ मिळतं आपल्याला. तर सॉल्ट सोल्युशन, सी वॉटर तेच एक्झाम्पल आहे. शुगर सोल्युशन, पाण्यामध्ये थोडीशी साखर विरघळवली तर साखर सॉलिड आहे, पाणी लिक्विड आहे, शुगर सोल्युशन. आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड, आयोडीन क्रिस्टल्स व्हायलेट कलरचे असतात, सॉलिड असतात आणि कार्बन टेट्राक्लोराइड लिक्विड असतं, तर आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड. तसंच एक्झाम्पल आहे बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन. हा टेबल चांगला पाठ करायचा आहे, MCQs मध्ये विचारतात. बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन इज व्हिच टाइप ऑफ सोल्युशन, मग ऑप्शन दिलेले असतात, सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस, गॅस इन काय असेल ते आपल्याला पाठ असेल तर उत्तर लिहिता येतं. तर बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन याचा अर्थ होतो बेन्झॉइक ऍसिड सॉलिड फिजिकल स्टेटमध्ये असतं, बेन्झिन लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये असतं रूम टेम्परेचरला. थर्ड टाइप ऑफ सोल्युशन आहे सॉलिड इन गॅस. आता हे गॅसियस सोल्युशन आहे, तसं म्हटलं तर हे कधीच होमोजिनियस असू शकत नाही, पण आहे पुस्तकामध्ये दिलेलं तर आपल्याला पाठ करायचं आहे. सॉलिड इन गॅस ह्याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल्स कुठले असेल, ज्या सबस्टन्सचं सब्लिमेशन होतं. सब्लिमेशन म्हणजे जे डायरेक्टली सॉलिड मधून गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये कन्वर्ट होतात, लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये येत नाहीत, त्यांना आपण म्हणतो सब्लिमेबल कंपाऊंड्स. मग ते जे सब्लिमायझेबल कंपाऊंड्स आहेत, सब्लिमेबल कंपाऊंड्स आहेत, त्यांच्या व्हेपर्स इन एअर
हे एक्झाम्पल असेल, एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन गॅस टाईप ऑफ सोल्युशन. मग वेपर्स ऑफ आयोडीन इन एअर, वेपर्स ऑफ नॅफ्थॅलिन इन एअर, camphor in air, ammonium chloride NH4Cl in air, these are examples of solid in gas. हा सॉलिड सोल्युशन, हे लिक्विड सोल्युशन, हे गॅसियस सोल्युशन. आता सोल्यूटच्या सोल्यूटची फिजिकल स्टेट लिक्विड आणि सॉल्व्हंटची फिजिकल स्टेट वेगळी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड आणि लिक्विड इन गॅस. जसं इथे होता सॉलिड इन गॅस, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, तसं लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस. आता लिक्विड इन सॉलिड म्हटल्यानंतर लिक्विड इन सॉलिड, लिक्विड क्वांटिटी कमी आणि सॉलिडची क्वांटिटी जास्त. एक्झाम्पल आहे अमलगम्स. कुठल्याही मेटलचं मर्क्युरी सोबत जी पेस्ट तयार होईल, सेमी सॉलिड पेस्ट, त्याला म्हणतात अमलगम. सगळे मेटल्स अमलगम तयार करतात, फक्त आयर्न मेटल असा असतो जो अमलगम तयार करत नाही, त्याची सेमी सॉलिड पेस्ट तयार होत नाही. आता इथे आश्चर्य असं असतं बघा, मर्क्युरीची डिझॉल्विंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. म्हणजे थोडा जरी मर्क्युरी घेतला तर त्याच्यापेक्षा जास्त वजनाचा, त्याच्यापेक्षा जास्त मास असलेला सोडियम किंवा झिंक किंवा सिल्वर त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊ शकतो. समजा तुम्ही 2 ग्रॅम मर्क्युरी घेतला तर त्याच्यामध्ये 5 ग्रॅम सोडियम सुद्धा डिझॉल्व करायची कॅपॅसिटी असते. मग सोडियम कोण आहे? सॉलिड आहे आणि मर्क्युरी काय आहे? लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये आहे. मग लिक्विडची क्वांटिटी कमी आहे, सॉलिडची क्वांटिटी जास्त आहे. मग याला म्हणू आपण लिक्विड इन सॉलिड टाईप ऑफ सोल्युशन. ऑल टाइप्स ऑफ अमलगम्स. व्हॉट आर अमलगम्स? homogeneous mixtures of any metal with mercury which is in liquid physical state, it is known as amalgam. Sodium amalgam NaHG, zinc amalgam ZnHG, silver amalgam AgHG, अशा टाइपचे अमलगम्स. लिक्विड इन लिक्विड. आता लक्षात ठेवायचे, लिक्विड इन लिक्विड म्हटलं तर ऑइल इन वॉटर किंवा वॉटर इन ऑइल असेल तर ते हेट्रोजिनियस होईल. असलं कॉम्बिनेशन आपल्याला नको. 2 लिक्विड जे एकमेकांमध्ये मिसिबल आहेत, कम्प्लिटली मिसिबल आहेत, अशांचंच कॉम्बिनेशन आपल्याला लागेल. आपल्या मनाने एक्झाम्पल द्यायला गेलो आणि ते जर मिक्स होत नसतील, ते जर मिसिबल नसतील तर एक्झाम्पल चुकून जाईल. अल्कोहोल इन वॉटर है ना, अल्कोहोल इन वॉटर. आपण बऱ्याच वेळा पिक्चरमध्ये पाहतो की ते दारू पितात ना अल्कोहोल, मग त्याच्यामध्ये पाणी टाकून पितात, नुसतंच नाही पित. मग अल्कोहोल आणि वॉटर मिक्स केलं तर अल्कोहोलचे पार्टिकल कुठले आणि वॉटरचे पार्टिकल कुठले? वेगळे वेगळे दिसतंय का? नाही दिसत. कितीही कमी अल्कोहोल घेतलं आणि कितीही जास्त वॉटर घेतलं किंवा किती कमी वॉटर घेतलं आणि किती जास्त अल्कोहोल घेतलं तरी ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिसिबल असतं, म्हणजे होमोजिनियस असतं. तर तुम्ही अल्कोहोल इन वॉटर लिहू शकता, वॉटर इन अल्कोहोल लिहू शकता, अर्थ वेगळा वेगळा आहे. ज्यावेळेला आपण अल्कोहोल इन वॉटर म्हणतो तर अल्कोहोल कमी आहे आणि वॉटर जास्त आहे, आणि ज्यावेळेला वॉटर इन अल्कोहोल म्हणतो तेव्हा वॉटर कमी आहे आणि अल्कोहोल जास्त आहे. पण तुम्ही लिहू शकता इथे एक्झाम्पल, कारण दोघे एकमेकांमध्ये कुठल्याही प्रपोर्शनमध्ये मिसिबल आहेत. अल्कोहोल इन वॉटर. इथर इन अल्कोहोल. इथर अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे, अल्कोहोल इथरमध्ये सोल्युबल आहे, मात्र इथर वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे, म्हणून इथर इन अल्कोहोल चालेल पण इथर इन वॉटर चालणार नाही. तर जे टिपिकल जे माहिती आहेत की मिसिबल आहेत फक्त त्यांचेच एक्झाम्पल्स लिहायचे. पुढे लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅस हे एकदम टिपिकल होमोजिनियस मिक्सचर असलेले एकच एक्झाम्पल आहे, तेवढंच चांगला रट्टा मारून ठेवायचं. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस. यावरून 2 गोष्टी लक्षात येतील. एक तर लिक्विड इन गॅस हे एक्झाम्पल पाठ होईल आणि दुसरं म्हणजे क्लोरोफॉर्म हा लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये असतो हे आपल्याला पाठ होईल. आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये क्लोरोफॉर्मची फिजिकल स्टेट, त्याचा हेवी म्हणजे एअरपेक्षा हेवी असतो, वॉटरपेक्षा हेवी असतो का लाईटर असतो, हे सगळं पाठ करावं लागतं. इथे ते एक प्रॉपर्टी तरी पाठ होते की क्लोरोफॉर्म हा लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये आहे. तर क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस. नेक्स्ट इज गॅस इन सॉलिड. गॅस इन सॉलिड ही कुठली होमोजिनियस सिस्टीम असूच शकत नाही. पुन्हा एकदा पाहायचं आहे, लिहायचं आहे, पाठ करायचं आहे. हायड्रोजन गॅस इन पॅलाडियम और निकेल और प्लॅटिनम, जे आपण कॅटालिटिक रिडक्शन म्हणून वापरतो. हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल और प्लॅटिनम और पॅलाडियम, ते एक्झाम्पल आहे. गॅस इन सॉलिड टाईप ऑफ एक्झाम्पल. कधी कधी प्युमिक स्टोन दिलेलं असतं पण प्युमिक स्टोन हा कोलाइड्समध्ये जातो, तो ट्रू सोल्युशनमध्ये येत नाही. हे आता हायड्रोजन गॅस प्लॅटिनम मध्ये कसा काय मिक्स होत असेल आणि होमोजिनियस होत असेल हे पुस्तक लिहिणाऱ्यालाच माहिती आहे, पण आपण ते पाठ करायचे, आलं तर तसंच लिहायचं आंधळेपणाने.
आपण सगळ्यांनी 3 इडियट पाहिलेलं आहे. डेफिनेशन ऑफ मशीन जशी पुस्तकात आहे तशीच लिहायला हवी. ठीक आहे, मग आता हे एक्झाम्पल आहे पुस्तकात, पाठ करायचं, आलं तर लिहायचं. नेक्स्ट आहे गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड, गॅसची क्वांटिटी कमी, लिक्विडची क्वांटिटी जास्त. ऑक्सिजन गॅस इन वॉटर, जसे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात ते वॉटरमध्ये डिझॉल्व झालेला ऑक्सिजन रेस्पायरेशनसाठी यूज करतात. मग ऑक्सिजन गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर. कार्बोनेटेड ड्रिंक्स, जे आपण काय फॅन्टा, मिरिंडा, स्प्राईट, थम्सअप वेगळे कोल्ड्रिंक्स वापरतात, तर त्याच्यामध्ये ते बॉटल ओपन केल्यानंतर फसफसून बाहेर येतं की नाही, मग ते काय असतं, कार्बन डायऑक्साईड गॅस असतो, तो डिझॉल्व्ड कंडिशनमध्ये असतो. तर कार्बन डायऑक्साईड गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व होतो किंवा कोल्ड्रिंक्समध्ये डिझॉल्व होतो. कार्बन डायऑक्साईड गॅस इन वॉटर, गॅस इन लिक्विड. नेक्स्ट गॅस इन गॅस, कुठल्याही 2 गॅसचं मिक्सचर असेल तर ते होमोजिनियसच असतं. मिक्सचर ऑफ एनी 2 नॉन रिॲक्टिंग गॅसेस, हे खूप महत्वाचं आहे. नॉन रिॲक्टिंग, मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग गॅसेस. 2 गॅस जर एकमेकांमध्ये रिॲक्शन करत नसतील तर त्याला आपण मिक्सचर म्हणू शकतो. आता समजा हायड्रोजन गॅस, मिक्सचर ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस ॲट रूम टेम्परेचर. ठीक आहे, रूम टेम्परेचरला हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होत नाही. किंवा मिक्सचर ऑफ नायट्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस ॲट रूम टेम्परेचर, हवेत असतंच की. एअरमध्ये नायट्रोजनची क्वांटिटी किती असती, ऑक्सिजनची क्वांटिटी किती असती. ऑक्सिजन जो असतो तो 21% असतो आणि नायट्रोजन जो आहे तो 71% असतो. ठीक आहे, 71% नायट्रोजन आणि 21% काहीतरी चुकतंय, 21 म्हणजे 78% नायट्रोजन असतो आणि 21% ऑक्सिजन असतो. मग नायट्रोजनची आणि ऑक्सिजनची रूम टेम्परेचरला रिॲक्शन होत नाही. मग मिक्सचर ऑफ नायट्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस ह्याला आपण होमोजिनियस मिक्सचर किंवा सोल्युशन म्हणू शकतो. पण तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मिक्सचर असं जर दिलं आणि त्याच्यामध्ये एखादं कॉम्बिनेशन असेल HCl गॅस अँड अमोनिया गॅस, मग हे मिक्सचर नाहीये, हे सोल्युशन नाहीये. हे सोल्युशन का नाहीये, का HCl गॅस नसतो, असतो. रूम टेम्परेचरला HCl ची फिजिकल स्टेट गॅसियसच असते. अमोनिया पण रूम टेम्परेचरला गॅसियसच फिजिकल स्टेटमध्ये असतो. मग आता ह्यांची फिजिकल स्टेट चुकलेली नाहीये, पण हे मिक्सचर असू शकत नाही. कारण अमोनिया जो आहे तो बेसिक नेचरचा आहे आणि HCl जो आहे तो ॲसिडिक नेचरचा आहे. एकाच वेसलमध्ये ॲसिड आणि बेस विदाऊट रिॲक्शन राहू शकतील का, नाही. यांची रिॲक्शन होते आणि ह्याच्यातून आपल्याला अमोनियम क्लोराईड NH4Cl मिळतो. म्हणजे हे जे 2 गॅसेस आहेत, मिक्सचर आहे HCl गॅस आणि अमोनिया गॅस, हे मिक्सचर नसेल, त्याच्यामध्ये केमिकल चेंज होईल. होमोजिनियस मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस, हे नॉन रिॲक्टिंग नाहीये, हे रिॲक्टिंग गॅसेस आहे. मग ह्याला आपल्याला मिक्सचर म्हणता येणार नाही किंवा ह्याला आपल्याला सोल्युशन म्हणता येणार नाही. एक नवीन कंपाऊंड तयार होतो. तर काही एक्सेप्शनल केसेस आहेत, जसं मिक्सचर ऑफ अमोनिया अँड HCl, ह्याला आपण एअर म्हणा किंवा गॅस इन गॅस टाईपच्या मिक्सचरच्या एक्झाम्पलमध्ये घेऊ शकत नाही. तर हे होतं क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन्स. बायनरी सोल्युशन डिपेंडिंग ऑन फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट.